आपण सिद्धिविनायक नगरीला त्या ठिकाणी 5 कोटीची पाणी योजना करून घेतली, परंतु आता खऱ्या अर्थाने देवरोडच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढावं लागणार आहे। आणि माझ्या सर्व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, या पुढचं आंदोलन हे आपलं 10,000 लोक देवरोडमध्ये एकत्र आली पाहिजे, ही ताकद आपल्याला उभी करावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात आहे। म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो की उद्या परवा मुख्यमंत्र्यांची आम्ही वेळ घेतो, आपलं शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली, त्यांना घेऊन आमदार सुनील अण्णा शेळके यांना बरोबर घेऊन सगळे पदाधिकारी एकत्र मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी बैठक लावून चर्चा करू आणि हा प्रस्ताव 31 ऑगस्टच्या आत केंद्राकडे जाईल अशा पद्धतीची मागणी आपल्या सर्व देवरोडवासियांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही करतो। हा विश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या विभागाचे एसीपी कोपनर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। देवरोडच्या सर्व नागरिकांच्या वतीने आपण पोलीस खात्याचं देखील टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करावं, आमच्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करावं, जेणेकरून येणारे प्रश्न आपले मार्गी लावण्यासाठी आज सुरू झालेला लढा खरं तर तंत्रबाज साहेब तुम्ही बोलल्यानंतर आम्हाला असं वाटलं आपण कुणीच बोललं नाही पाहिजे, कारण तुमच्या ज्या भावना आहेत तुम्ही ज्या पद्धतीने मांडल्यात की या देवरोड शहराने आम्हाला आमचं एक नाव दिलंय, या देवरोड शहराने आमची ओळख निर्माण केली, त्या देवरोड शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या भवितव्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देऊ हा विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।